नमस्कार. तर आज होता मंगळवार आणि आमच्या घरापुढून तुम्हाला तर माहितीच आहे, कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही, दिंड्या चालल्यात आणि आज खरंच मला साक्षात विठ्ठलाचंच दर्शन झालं, ते पण घरीच. त्याआधी बघा मी सकाळी काय काय केलं. तर सकाळी आधी दळण नीट करायला घेतलं होतं. वारं इतकं सुटलं होतं आणि आताच्या सीझनमध्ये वारं ही नॉर्मल गोष्ट आहे, कारण आताचं वारं ही सुटतच असते. वारं कावदान म्हणतात त्याला. तर त्याच वाऱ्या कावदानमध्ये मी कसं तर ज्वारी वगैरे नीट केली, ज्वारी नीट करून घेतली, नंतर गहू नीट करून घेतले आणि दळायला दिले. आणि आज लापोर दळण दळत होते, त्यामुळे पोरांची इकडं मस्ती सुरू होती. थोडंसं व्हिडिओ काढून घ्यावं म्हटलं तर डान्स एक बाडकर एक करायला चालू केलं होतं. पिऊ तर व्हिडिओ काढताना खूप लाजतो, त्यामुळे तो आतमध्ये निघून गेला. पण आरू नाही, आरू मात्र कॅमेऱ्यासमोर येऊन डान्स जल्लोषमध्ये करत होते, कारण वर स्लॅपवर आलं की हा आनंद असतो मुलांचा. त्यानंतर माझं मंगळसूत्र जरा खराब झालं होतं, ते गाठवायला बसले. आणि तसं तर मी कधी गाठवत नाही, पण हे पहिल्यांदाच गाठवत होते. मी बघत होते लॉंग चांगलं दिसेल की शॉर्ट चांगलं दिसेल. तसं तर 2 पळ्या आणि 4 मणी असं म्हणतात की तसंच आहे माझ्याकडं. तर मग गाठवून घेतलं, थोडंसं लॉंग केलं होतं. कसं झालं ते बघायसाठी कॅमेरा चालू केला होता. त्यानंतर ह्या दोघांचं झालं सुरू लगेच. थोड्या वेळ खेळते, थोड्या वेळ भांडतात. त्यांची भांडणं मिटवतच मला सगळा वेळ निघून जाते. तर दुपारी ना दिंडीचे माणसं जे होते ना, माऊली बोलतात त्यांना, ते थांबले होते दुकानासमोर आणि इतकं सुंदर त्यांनी थांबल्यावर इतकं सुंदर वाटत होतं ना, मन इतकं प्रसन्न झाल्यासारखं वाटत होतं. तर खरंच छान वाटलं मला. तर ते थांबले होते दुकानावर चहा पिण्यासाठी. तेवढ्यात मी व्हिडिओ काढून घेतला. खूप छान वाटलं त्यांच्याकडं बघून आणि त्यांच्या भक्तीकडे बघून तर खरंच मला प्रसन्न झाल्यासारखंच वाटलं. एवढ्या वयातसुद्धा त्यांनी असं श्रद्धेने उपासना करतात. तर संध्याकाळी पाहुण्याने ही पंत्या आणल्या होत्या, मग मी तीच काढून बसले होते. काढून म्हणजे काही खेळत बसले नव्हते, ते ठेवायसाठीच काढल्या होत्या, कारण ह्या वर्षी तर आम्ही दिवाळी करणार नव्हतो, त्यामुळं लावल्याच नव्हत्या. ते पाहुण्याने आणलेल्या पंत्यांकडे बघून मला माझं लहानपणच आठवलं, कारण ही जी पंती दिसते ना, खरंच खूप छान होती. आणि आम्ही लहान असताना ती फक्त 5 रुपयाला भेटत होती, पण त्यावेळेस 5 रुपयेच कोण देत नव्हतं. तर आम्ही त्या लहानपणीच्या आठवणी काढून असं एन्जॉय करत होतो, हसत होतो. तर ते पण त्या ठेवून टाकल्या, कारण पुढच्या वर्षी येतेल्या व्यवस्थित पॅक केलेल्या. आता एवढ्या लांबून खूप पंत्या घेऊन आले होते पाहुणे, जरा त्यातले मोडतोड पण झाल्या होत्या. तर असं तसंच ठेवून टाकल्या, कारण पुढच्या वर्षी आपण काय एवढं पण ते सगळे अन्न होत नाहीत ना, त्यामुळे तेच ठेवून टाकल्या बॉक्समध्ये एका, जेणेकरून पुढच्या वर्षी कामाला येतील. आणि चलो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.